रामकृष्ण हरी. हे बघा, आज नेपाळ काठमांडूला जायचे. तर इथं ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन झाल्यानंतर म्हटलं चला नेपाळला पशुपतीनाथाचं दर्शन घेऊन यावं. तर मी ट्रेननी गोरखपूरपर्यंत आलो आणि आता ट्रेनमधून इथं बस पण आहे जायला प्रायव्हेट. 100-125 रुपये तिकीट घेते. परंतु एक गाडी मिळाली. चला म्हणलं त्या गाडीत 200 रुपये देऊन तिथं पण लवकर सोडेन. तर मग आता ह्या गाडीत बसून मी आता सोनाली बॉर्डर म्हणजे भारताचं शेवटचं गाव सोनाली आणि पलीकडे नेपाळ तिथं बॉर्डर आहे. तर त्या बॉर्डरपर्यंत या गाडीत जाणार आहे. मग तिथून गेल्यावर तुम्हाला दाखवतो. रामकृष्ण हरी. हे पहा, आता मी सोनाली बॉर्डरला आलो पाहता आणि आता बॉर्डर पास करून पलीकडे जायचं आहे. तर हे आपलं इंडियाची अलीकडचे बॉर्डरचं गेट आहे आणि ते नेपाळचं बॉर्डरचं गेट आहे. तर अगदी जवळजवळ एक 20-25 फुटाच्या अंतरावर गेट आहे. तर आता हे आपले इंडियाचे सिक्युरिटी आहेत, तर यांनी आय कार्ड दाखवलं आणि सोडलं मला पुढं. आणि आता पुढे गेल्यावर नेपाळची सिक्युरिटी आहे पहा. तर आता ही नेपाळची सिक्युरिटी माझ्याकडं फक्त झेरॉक्स आहे आधार कार्डची. पण ते त्यांना दाखवून काय नाही, त्यांनी मला विचारलंच नाही. मी डायरेक्ट सरळ गेलो आणि आता नेपाळ बाउंड्री बघा आता पास केली आणि आता इमिग्रेशन करावं लागतं. तर आता इमिग्रेशन म्हणजे ते अर्धा पाऊण तास जातो, पण आता ते संपवून पशुपतीनाथ मंदिरला जायचे. मग तर त्या सरा म्हणलं आता इमिग्रेशन करून घ्यावा. तर आता म्हणजे कमान पास केली नेपाळची, पण आता इथे ऑफिसनी इमिग्रेशन ह्या बस आहेत बघा तिकडे काठमांडूला जाणाऱ्या. तर आता गेलो ते इमिग्रेशन करायला. तर त्यांना सांगितलं बाबा मी पशुपतीनाथाचं दर्शन घ्यायला चाललो आहे, आज जाणार, उद्या सकाळी मागे राहणार. बरं ठीक आहे, त्यांनी माझी काही जास्त चौकशीच केली नाही. बरं ठीक आहे महाराज म्हणले जातो मी. तर मग ते इमिग्रेशन झालं वगैरे झालं आणि नंतर मग लगेच बसचं मी तिकीट बुक केलं. तर 700 रुपये तिकीट आहे काठमांडूचं. ते बुक केलं ना आता 5-6 वाजले. तर आता जेवणच करून घ्यायचं म्हणजे गाडी रात्रभर गाडी चालणार आहे. तर मग चला जेवण करून घेऊन मग पुढं आपलं काठमांडूला जाऊ. त्या ठिकाणी चला जेवणाची चौकशी केली. तर जेवण पण आपलं आता नेपाळ बॉर्डरच्या आता म्हणजे एंट्री केली. आता इथं शेजारी जेवणाचं आहे आपलं. चला म्हणजे थोडं भारतीयसारखं जेवण आहे. तर तिथं आपलं दाल फ्राय रोटी वगैरे मागवली. इथं बघा मस्तपैकी जेवण झालं आणि आता 9 वाजता बस जाणार आहे. तर 9 वाजता आपलं बस स्टॉपला जायचं. बुकिंग केलं आहे, तिकीट काढलेलं आहे, काय हरकत नाही. तर असा नेपाळचा बघू आता काठमांडूला गेल्यावर पुढचा प्रवास तुम्हाला दाखवून मी. पण ठीक आहे, सुंदर असं जेवण झालं पहा आणि पशुपतीनाथाचं आज दर्शन होईल. खरोखर म्हणजे एक नशिबाचा योग लागतो. तर हे आज योग म्हणजे पूर्ण प्राप्त झाला आहे, कारण नेपाळ बाउंड्रीत आलो, सगळं व्यवस्थित काय अडचण नाही आली. रामकृष्ण हरी. गुरुदेव.